अतिशय सुंदर असं वातावरण आणि समोर उपस्थित असलेली अत्यंत जे देश घडवणारे म्हणता येईल, ज्यांच्या खांद्यावर भावी पिढी घडवायची जबाबदारी आहे, असे सर्व मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका आणि आदरणीय पावडे सर, शेरकर सर, सर्व बंधू आणि भगिनींनो, मी एवढा भारावून गेलो हे सर्व पाहून. मला ते सत्यपाल महाराजांचे शब्द आठवले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचं काम करतात. ते नेहमी बोलतात की उधर मस्जिद में पुकारा जाता है, इस्लाम धोखे में है, और इधर मंदिर में आवाज लगती है, हिंदू खतरे में है. यहाँ इस हॉल में आकर देख, हिंदू भी मजे में है और मुसलमान भी मजे में है, सब एक साथ है और ईद की खुशी में बैठे. कारण रमजान ईदची सुट्टी आपल्या सर्वांना असते, मात्र ईदची हवी तेवढी माहिती आपल्याला नाही आहे. हे एक दुर्दैव आहे. ती व्हायला पाहिजे. या शिवकुर्म्याबरोबरच ईदचा संदेश काय आहे, ईदचं म्हणणं काय आहे मानवजाती करता. तर ईदची खरं माहिती संक्षिप्तपणे, ईदच्या दिवशी दोन गोष्टी, दोन कामं प्रत्येक मुस्लिम बंधू भगिनीवर ॲडिशनल अनिवार्य आहेत दैनंदिन रोजच्या कामांपेक्षा. त्यापैकी एक आहे सदके फित्र, फित्र नावाचं दान, जे ही ईद साजरी करण्यापूर्वी गरजूंना देणं अनिवार्य आहे. हे फित्र खरं दानाचं नाव आहे, म्हणूनच ईदचंही नाव ईद उल फित्र असं पडलेलं आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे ईदच्या दिवशीची विशेष अशी नमाज, जी सामुदायिकरित्या सूर्योदयानंतर ईदगाहवर अदा केली जाते. आणि त्या प्रसंगी नमाज नंतर एक प्रवचनही दिलं जातं. तर फित्र जे दान आहे, खरं सदका फित्र म्हणतात त्याला, ते सधन कुटुंबातील प्रत्येक सदस्यातर्फे साधारणतः 2.5 किलो गहू वगैरेच्या स्वरूपात हे गरजूंना देणं अनिवार्य आहे, मस्ट आहे. आणि हे सामुदायिकरित्या देण्याला प्राधान्य दिलेलं आहे पैगंबरांनी. ऐपत असूनही जे कुटुंब, जो माणूस हे फित्र नावाचं दान गरिबांना देणार नाही, त्याने ईदच्या नमाज करता ईदगाहच्या जवळपासही फिरकू नये असं पैगंबरांचं म्हणणं आहे. त्याची काही गरज नाही. तर खरं तर आपण पाहिलं तर एक अध्यात्माबरोबरच सामाजिक अंग पण आहे या ईदला. नमाज तर आहे, अल्लाह समोर, ईश्वरासमोर नतमस्तक होणं, त्याचं गुणगान करणं, त्याचा ऋणनिर्देश करणं, पण त्याच्याबरोबर हे सामाजिक अंग आहे सदका फित्र. पारनेर तालुक्याचेच आहेत आपले पावडे साहेब, आणि 150-200 मुस्लिम घरं आहेत. तिथे आम्ही प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांतर्फे प्रत्येकी 2.5 किलो गहू अशा हिशोबाने साधारणतः
30 रुपये गव्हाचा भाव धरून पर केजी 2.5 किलोचे 80 रुपये धरले, लमसम 75 + 5 आणि 10 जर सदस्य असतील कुटुंबात तर मग पर हेड 80-800 रुपये असे 55,000 रुपये जमले आणि जवळपास 22 क्विंटल गहू आम्ही गरजूंपर्यंत पोहोचत केलं कार्यकर्त्यांतर्फे. मग ईद साजरी झाली. वो ईद जो मनाने से पहले सदके फित्र देना वाजिब है, त्या ईदचं नाव ईद उल फित्र आहे. आणि इथे एक वैशिष्ट्य आहे, ही गरिबांची गरज म्हणून अनिवार्य नाही आहे. पैगंबरांचं म्हणणं आहे, ऐपत असूनही जो हे दान देणार नाही त्याचे रमजान महिन्यांचे रोजे, नमाजी, इतर साऱ्या उपासना त्या अल्लाह स्वीकृतच करणार नाही. म्हणजे माझ्या रोजांचा स्वीकार व्हावा, त्यांचं सार्थक व्हावं म्हणून द्यायचं, हे गरिबांची गरज म्हणून नाही. एक गोष्ट आहे ईदची. आणि दुसरं जे विशेष काम आहे ते नमाज आहे. नमाज म्हणजे आपल्या निर्मात्यासमोर नतमस्तक होणं आहे, त्याचा ऋणनिर्देश, त्याचं स्मरण करणं. खरं ईदच्या दिवशी घरूनच आंघोळ पांघोळ करून नवीन कपडे, चांगले कपडे सुगंधित होऊन ईदगाहकडे लोक येतात, भगिनी पण येतात जिथे सुविधा आहे, आणि एकत्रितपणे सामुदायिकपणे नमाज अदा करतात. आणि मग तिथे प्रवचन पण दिलं जातं एक विशेष. हे प्रवचन सध्या सामाजिक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर कुराणाची काय भूमिका आहे, पैगंबरांचं काय मार्गदर्शन आहे, या विषयावर ते प्रवचन दिलं जातं. खरं पाहिलं आपण तर ही नमाज पैगंबरांचं, कुराणाचं, इस्लामचं म्हणणं आहे की प्रत्येक माणसावर, आपल्या सर्वांवर, प्रत्येकावर 2 प्रकारचे हक्क आहे. एक हक्क आपल्यावर आहे आपल्या निर्मात्याचा, त्याने आपल्याला निर्माण केलंय, त्याच्या धर्तीवर आपण राहतोय, या सगळ्या सुविधा त्याच्या आहेत. तो निर्माता आहे आपला, तो ईश्वर आहे आपला, त्याला जाणलं पाहिजे, त्याची आठवण ठेवली पाहिजे, त्याचे ऋणनिर्देश केले पाहिजे, तर एक ईश्वराचे हक्क आहे. मी मुद्दाम संदर्भ देतो, तुकोबांचं म्हणणं आहे पहा, का रे ना ठवीसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकला तो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. अभंग छोटा आहे तो, पण भगवंताची ओळख करून देणार आहे जनसामान्यांना. आपण सर्व सुज्ञ आहोत, आपण विचार करू शकतो. तुकोबा प्रश्न विचारतायत की हे बाळ जे या धर्तीवर जन्माला येतं त्याच्यासाठी त्याच्या आईच्या स्तनांमध्ये दुधाचं नियोजन करणारा कोण आहे सांग बरं. बाळ हिंदूचं असो नाही तर मुस्लिमाचं, ख्रिश्चनाचं असो की जैनाचं, XYZ कोण आहे दुधाचं नियोजन करणारा. का रे ना ठवीसी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकला तो. ही भगवंताची ओळख खरं आपल्या सर्वांनाही, पण आपल्या विद्यार्थ्यांनाही होणं गरजेचं आहे, जनसामान्यांनाही होणं गरजेचं आहे. देवा धर्माच्या नावावर तर समाजात आपण द्वेष पाहतो, मत्सर पाहतोय. देव का हिंदूंचा वेगळा, मुस्लिमांचा वेगळा आहे का, ख्रिश्चनांचा वेगळा, जैनांचा वेगळा आहे का, कोण आहे तो? खरं प्रॅक्टिकली वेगळाच आहे.
आपण विचारलं मुलांना की अल्लाह कुणाचा देव आहे सांगा, तर विदिन नो टाइम ते सांगतील मुस्लिमांचा, सांगतील की नाही. आणि विचारलं व विठोबा कुणाचा देव आहे सांग रे मुला, तो पटदिशी उत्तर देईल हिंदूंचा. आणि हा फादर कुणाचा देव आहे, तो म्हणेल ख्रिश्चनांचा. तुकोबा पहा कशी खंत व्यक्त करतायत. तुका म्हणे कैसे आंधळी ही जन, ब्लाइंड. तुकाराम महाराज म्हणतात की लोक कशी आंधळी आहेत पहा. का बरं आंधळे संबोधतायत, का आंधळे म्हणतायत लोकांना तुकोबा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला गेले विसरून. खरा देव कोण आहे, तो आहे जो एक आहे, सबका मालिक एक आहे. माहिती आहे ना आपला सर्वांना. तुकोबांचं म्हणणं आहे की ठिकाणी की आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नवीन जीवा सुख नवी. भगवंताची ओळख अगोदर, त्याचे ऋण निर्देश, त्याचे ऋण जे आपल्यावर आहेत ना, खरं हा एवढा गहन विषय आहे. पुराणात तर आहे की हा जो अरबी महासमुद्र आणि बाकीचे समुद्र आहेत ना धरतीवर, या समुद्रातील साऱ्या पाण्याची शाई केली. आता शाई किती आहे, इंक किती आहे, जस्ट इमॅजिन. आणि धरतीवर जेवढी झाडं झुडपं आहेत, या साऱ्या झाडा झुडपांच्या लेखण्या केल्या. आणि त्याचे जे ऋण आहेत आपल्या सर्वांवर, ते जर लिहायचं ठरवलं तर ही शाई पण संपून जाईल आणि त्या लेखण्या पण संपून जातील. त्याच्या ऋणांची नोंद आपण करू शकणार नाही. त्याच्याविषयी ऋणनिर्देश नंबर 1 आहे. त्याच्याकरता त्याची ओळख पहिली गोष्ट. आणि दुसरं आहे की आपल्यावर भगवंताबरोबरच, अल्लाह बरोबरच, निर्मात्या बरोबरच निर्मितीचेही हक्क आहे, बंदो के भी हक है. अल्लाह के हक, त्याला हुकूक अल्लाह म्हटले, और बंदो के हक हुकूकुल इबाद म्हटले. बंद्यांमध्ये सर्वात अगोदर नंबर आहे माता पित्यांचा. हक्क आहेत आपल्यावर, आई बापांची. ऋण नाही करत आपण त्यांच्यावर, राईट आहे तो त्यांचा, हक्क आहे तो त्यांचा. आपण त्यांचा आदर सन्मान करावा, आदर सन्मानाने त्यांची शुश्रूषा करावी, सेवा करावी, त्यांच्या उपयोगी पडावं, हा त्यांचा हक्क आहे आपल्यावर. हे जर आपण नाही केलं तर त्यांचे हक्क मारल्यासारखं होईल. माँ बाप का हक. त्याच्यानंतर भाऊ बहिणी आहेत, भावंड आहे, मग सगळे सोयरे असतील, नातेवाईक असतील, मग समाज आहे. सारीच निर्मिती म्हणता येईल. पशुपक्षी सुद्धा, शेजारी पाजारी सुद्धा. शेजाऱ्या पाजाऱ्यांबद्दल तर पैगंबरांनी म्हटलंय, अल्लाची शपथ, तो माझा कार्यकर्ता नाही. साधारणतः प्रत्येक मुस्लिम स्वतःला पैगंबरांचा कार्यकर्ता म्हणून संबोधतो, बरोबर ना. त्याला सार्थ अभिमान आहे पैगंबरांचा. पैगंबरांचं म्हणणं आहे, अल्लाची शपथ, तो मुस्लिम नाही. 3 वेळा शपथ घेऊन म्हटलं. श्रोत्यांनी विचारलं कोण, कोणाविषयी म्हणतात. अल्लाह की कसम मोमिनी. पैगंबर म्हणाले, मी त्याच्याविषयी बोलतोय जो स्वतः तर पोटभर जेवतो, खुद तो पेट भरकर खाता है, मात्र त्याचा शेजारी उपाशी झोपतो. अल्लाची शपथ, तो मुस्लिम. शेजार धर्म आहे आपल्याकडे. शेजारी, आता शेजारी तो कोण आहे याच्याशी काही देणं घेणं नाही. कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या राज्यातला आहे, काही देणं घेणं नाही. शेजारी आहे ना, दॅट इज इनफ. त्याचा तुझ्यावर हक्क आहे. तू जर पोटभर जेवतोस आणि तो उपाशी झोपला तर तो मुस्लिम नाही. तर शेजाऱ्यांचे पण हक्क आहे, मुलाबाळांचे पण हक्क आहेत, मिसेसचे पण हक्क आहेत आपल्यावर, मायबापांचे पण हक्क आहे.
दोन गोष्टी, एक निर्मात्याचे हक्क आणि दुसरा आहे निर्मितीचे हक्क. हे दोन्ही हक्क आपल्याला या जीवनात पार पाडले पाहिजेत. आणि ईद म्हणजे एक सुंदर कॉम्बिनेशन आहे या दोन्ही हक्कांचं. ईद उल फित्र समाजातील गरजूंचा हक्क आहे, सामाजिक पार्श्वभूमी आहे. आणि नमाज अल्लाहचा हक्क आहे, ईश्वराचा हक्क आहे, त्याच्या पुढे नतमस्तक होणं. रमजानची दोन वैशिष्ट्य आहेत खरं, एक रोजा आहे आणि दुसरं कुराण आहे. आपल्याला रोजांविषयी एवढी माहिती आहे की मुस्लिम बांधवांचा, भगिनींचा रोजा खूप हार्ड असतो, खूप कडक असतो. असं का म्हणतो आपण? मरणाची ताण जरी लागलेली असली तरी एक थेंब पाण्याचा घशाखाली जाऊ द्यायचा नाही, आहे ना, खूप हार्ड. पण पैगंबरांचं म्हणणं आहे एवढं म्हणजे रोजा नाही. पैगंबरांच्या शब्दात रोजा पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी सोडायचं नाव नाही आहे. फक्त रोजा जुबान का भी है, पैगंबरांचं म्हण. रोजा आंखों का भी है, कानों का भी है. हा उपवास आहे ना, हा हातांचा पण आहे, पैगंबरांचं म्हणणं आहे, आणि पायांचा पण आहे. सर्व धर्मांमध्ये उपवास आहे, पद्धती वेगवेगळ्या असतील. वारकरी बांधव, हिंदू बांधव एकादशी ठेवतात, इतरही उपवास आहे. पण तो ठेवायचा कशा करता, उद्देश काय आहे, याविषयी मात्र बहुतेक लोक अनभिज्ञ आहे. फार तर त्या उपवासांचा, रोजांचा संबंध फार तर खाण्यापिण्याशीच आहे, बाकी नाही. मला एकादशी आहे, आज वडापाव नाही चालणार, बरोबर ना, फराळाचं खायचं. आपण म्हणलं शेख सर या चहा घेऊ आपण, नाही रोजा आहे, चाय नाही पिणे का, पाणी नाही पिणे, एवढंच ना, बरोबर. जुबान का रोजा क्या है? पैगंबरांचं म्हणणं आहे जो रोजा ठेवूनही खोट बोलणं आणि खोटारड वागणं सोडत नाही, झूठ बोलना और झूठ पर अमल करना सोडत नाही, त्याच्या निव्वळ उपासमारीची भगवंताला काडी मात्र गरज नाही. कशाला उपाशी मरतो घेण्यान देण्याचं? तुझं जर बोलणं बदलत नसेल, तुझं जर वागणं बदलत नसेल, तर या एकादशीला अर्थच काय, या रोजांना अर्थच काय आहे? बोलणं बदलावं, पाहणं बदलावं, ऐकणं बदलावं, देवाणघेवाण बदलावी, माणसाचं एकंदरीत त्याच्यामध्ये आदर्शवत असं परिवर्तन व्हावं, हा रोजांचा उद्देश आहे. पैगंबरांच्या संदर्भाने मी सांगितलं. आणि इथे मुद्दाम तुकोबांचा संदर्भ देतो का. तुकोबा काय म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा. तुकोबा म्हणतायत पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच. या जगाकडे, आया बहिणींकडे वाईच नजरेनं जर मी पाहणार असेल तर माझी दृष्टी हिरावून घे, आंधळा ठेव मला, पण हे पाप माझ्याकडून होता कामा नये. पुढे तुकोबा म्हणतायत की निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधिर करोनी ठेवी देवा. निंदानाला हा कानांचा रोजा आहे, समजलं ना. मग तो डोळ्यांचा रोजा अगोदर झाला. आता तुकोबा म्हणतायत अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहुनी मुका बराच. ही निंदा, नालस्ती, शिवी, गाळ, खोटारड बोलणं, लावालावी करणं, हे असले अपशब्द माझ्या मुखातून येऊ देऊ नकोस. खरं आया बहिणींवर शिव्या हे खूप डेंजरस आहे. मी त्याच्यावर आधी बोलत नाही, पण माय बापी केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. ना अशा मायला शिवी म्हटल्यावर सर्वात अगोदर कोणाला? आई बापांना.
पैगंबर म्हटले नजीकच एक असा काळ येईल की लोक स्वतः आपल्या आई बापांना शिव्या घालतील. श्रोत्यांनी विचारलं असं कसं शक्य आहे? माँ के कदमों के नीचे जन्नत है, माँ बाप राजी तो अल्लाह राजी. आणि अशा आई बापांना शिव्या कोण मूर्ख घाली? पैगंबर म्हणाले वेड्या, हा दुसऱ्याच्या आई बापाला शिव्या देईल आणि प्रत्युत्तरात तो दुसरा काय करील? याच्या आई बापांना शिव्या देईल. म्हणजे कारणीभूत कोण झालं? आई बापांचा विषय निघाला होता. जो तुकोबा इथे म्हणत आहे तो रोजांचा उल्लेख करताना अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहुनी मुका बराच मी, नको मज कधी परश्री संगती, जनातून माती उठता भली. मरण आलेलं बरं पण चारित्र्याला धक्का नको. शील माणसाचं महत्व आहे. फार रोजा याच्या करताय. रोजांचा उद्देश कुराणात तकवा आहे. तकवा म्हणजे चारित्र्य संपन्नता आहे. बोलणं, पाहणं, ऐकणं, देणं, घेणं, वागणं आहे ना. उभं चारित्र्य एकदम माणसाचा आदर्श झालं पाहिजे. त्याच्याकरता रोजा आहे. दोन वैशिष्ट्य रमजानची. एक झालं रोजा आणि दुसरं वैशिष्ट्य आहे कुराण. कुराणाविषयी तर म्हटलंय शहरु रमजान अल्लजी उन्झिल फीहिल कुरान हुदल लिन्नास. अरबी आहे कुराणाची भाषा आणि कुराणाची ओळख करून देतोय अल्लाह की रमजान तो पवित्र महिना आहे ज्यामध्ये अल्लाहने अखिल मानव जातीसाठी एक सर्वोत्तम अशी गिफ्ट, अशी भेट दिलेली आहे आणि ती आहे कुरान. हुदल लिन्नास, सारे इंसानों के लिए. मुस्लिम भगिनी आहे, मुस्लिम पण इथे मुख्याध्यापक आहेत. कुरान मुस्लिमांसाठी अवतरलेला ग्रंथ नाही. हुदल लिन्नास का क्या मतलब? इंसानों के लिए हिदायत, ह्यूमन बीइंग्स के लिए. खर तर तुकोबा सुद्धा हिंदूंचे नाहीत, वारकऱ्यांचे नाहीत. हा आपला खूप मोठा गैरसमज आहे. तुकोबा स्वतःच म्हणताय जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार. जगाच्या कल्याणाचा विचार, कोण्या जातीच्या, कोण्या धर्माच्या, कोण्या भौगोलिक क्षेत्रातील लोकांच्या कल्याणाचा विचार नाही, जगाच्या कल्याणाचा विचार आहे. सहज प्रश्न केला आपण की सायन्सचं जे बुक आहे आपलं, फिजिक्सचं आहे, केमिस्ट्रीचं आहे, मेडिसिनचं आहे, सर्जरीचं आहे, लॉचं आहे, सांगा बरं कोणत्या धर्माच्या मुलांकरता आहे? हा काय प्रश्न झाला? इथं सर्वांसाठी आहे. इन दी सेम वे कुराण सुद्धा, पैगंबर सुद्धा, तुकोबा सुद्धा अगदी सर्वांसाठी आहे, सर्वांच्या कल्याणासाठी आहे. म्हणणं काय आहे कुराणाचं हे पाहू आपण. विषय काय आहे कुराणाचा? कुराणात एके ठिकाणी आहे लकद अनझलना इलैकुम किताबन फीही जिक्रिकुम अफला ताकिलून. कुराणातली जे काही आहे आयत आहे, श्लोक म्हणा. अर्थ काय? आम्ही हा ग्रंथ ज्याचं अवतरण केलेलं आहे हा टोटली संपूर्णतः माणसा भोवती केंद्रीभूत आहे. माणूस याचा केंद्रीय विषय आहे. तुम्ही अभ्यास तर करून पहा. आम्ही तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, अक्कल दिलेली आहे. माणूस खरो मेडिसिन माणसाला डॉक्टर बनवेल, फिजिशियन. सर्जरी सर्जन बनवेल. लॉचा बुक काय बनवेल त्या विद्यार्थ्याला? ॲडव्होकेट बनवेल, बरोबर ना? आणि माणसाला माणूस बनवणार जे अगोदर माणुसकीची शाळा चालवणारे शेरकर सर आणि अगोदर मॅडम पण म्हटल्या की नंतरची गोष्ट आहे, अगोदर माणूस. पण माणसाला माणूस बनवणारं पुस्तक त्याचं नाव सांगा बरं. मॅथ आहे, फिजिक्स आहे, मेडिसिन आहे. मेडिसिननं जर माणूस बनला असता
तर एक MD पेडियाट्रिक बाप म्हातारपणी MS जनरल सर्जन आहे मुलगा त्याचा, आणि त्याची मुलगी पण MD DGO आहे, गायनेकोलॉजिस्ट, स्वतः पण बालरोग तज्ञ आहे. मग मेडिसिन जर माणूस बनला असता तर एका सर्जनचा बाप, एका गायनेकोलॉजिस्ट मुलीचा बाप, एक स्वतः पेडियाट्रिशियन 15 वर्ष वृद्धाश्रमात राहून खिदमत पडून एक्सपायर झाला असता का? मेडिसिन तो डॉक्टर झाला, बरोबर आहे, सर्जरीनं तो सर्जन झाला, गायनेकोलॉजीनं गायनेकोलॉजिस्ट झाली ती, पण माणूस पण बनवू शकले नाहीत. हे विषय त्या माणसाला माणूस बनवण्याकरता एका सिलेबसची, एका पुस्तकाची, एका ग्रंथाची गरज आहे. आणि ह्या कुराण एकमेव ईश ग्रंथ नाही. कुराणाच्या अगोदरही अनेक ईश ग्रंथ धरतीवर आले. फॉर एक्झाम्पल कुराणामध्ये उल्लेख आहे, बायबलचा उल्लेख आहे, जबूरचा उल्लेख आहे, तोरा नावाच्या ग्रंथाचा उल्लेख आहे. पण भूमिका ही आहे की प्रत्येक काळात, प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात जे जे प्रेषित पैगंबर आले त्या भाषेत त्यांच्याकडे ईश ग्रंथ पण आले. विषय माणूस आहे. माणसाला आदर्श माणूस बनवणं, एक आदर्श कुटुंब उभं करणं, एक आदर्श समाज उभा करणं, हा कुराणाचा विषय आहे. आता आपण पाहू की हा कुराण आहे तर सर्वांकरता, पण त्याचं मार्गदर्शन काय? आपल्या समोर सध्या तो ज्वलंत प्रश्न भेडसावतोय तो आहे आपल्या देशामध्ये. खरं तर हे आपलं वैभव आहे म्हणता येईल, वैभव. पण आपल्याला ते वैभव न राहता ते आता समस्या बनू पाहते. वैभव काय? हे जे गार्डन आहे, हा ये जो बागीचा है भारत नाम का, इसमें विविध प्रकार के रंगे बिरंगे फूल है, अलग अलग खुशबू के फूल है, ये सब, ये तो वैभव है इसका. मतलब अर्थात वेगवेगळ्या जातीची ही माणसं, वेगवेगळ्या धर्माची ही माणसं, हे आपलं वैभव आहे. पण आज जाती जाती धर्मांमध्ये ज्या प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते ते पाहून असं वाटतं की हे वैभव आहे, पण हे उलट समस्या ठरून राहिलेली आहे. सामाजिक सद्भावनेची आज गरज आहे आपल्या देशाला. सर्व धर्मीय आपण हे यांच्याविषयी, या विषयासंदर्भात कुराणाची काय भूमिका आहे? अरबीमध्ये तर आहे, या अय्युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन झकरिन व उन्सा. अर्थ काय? ए इन्सानो, लोकांनो ऐका, आम्ही तुम्हा सर्वांना मतलब हिंदू भी, मुस्लिम भी, क्रिश्चियन भी, जैन भी, आदिवासी भी, सारे इंसानों को, हमने तुम तमाम इंसानों को एक ही पुरुष आणि एकाच स्त्री पासून निर्माण केलेलं आहे. तुम्ही सर्व एकाच माता पित्याची संतती आहात. ही कुराणाची ठाम भूमिका आहे. ही जर भूमिका कुराणाची मान्य नसेल तर याचा अर्थ कुराण मान्य नाही. आणि कुराण जर मान्य नसेल तर मग नाव डॉक्टर सय्यद हे तर नुसतं नाव राहील, कुराण तर त्याला मान्य नाही. तो भेदांचा पुरस्कर्ता आहे. अखिल मानव जातीमध्ये बंधुत्वाचं नातं आहे. ही कुराणाची भूमिका. नंबर 1, वारकऱ्या संतांचं काय म्हणणं आहे, आपल्या तुकोबांचं काय म्हणणं आहे, माऊली ज्ञानेश्वरांचं काय म्हणणं आहे, कबीरांचं काय म्हणणं आहे? मान्य आहे भेदाभेद? मान्य आहे हे डिस्क्रिमिनेशन? तुकोबा तर म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल. ऐकाजी तुम्ही भक्त म्हणजे मानवजात, सगळ्यांना म्हणताय ऐका,
ऐकाजी तुम्ही फक्त भागवत. भागवत काय तुम्हाला सांगतो, धर्म काय तुम्हाला सांगतो, ऐका. कोण सांगते? तुकोबा सांगताय. गुरु आहेत आपले, सगळ्या मुख्याध्यापकांची मुख्याध्यापक, सगळ्या साहेबांची साहेब म्हणा, आणि ते आपल्याला शिकवत आहेत. ऐकाजी तुम्ही फक्त भागवत. तुमको धर्म क्या है बताता हूं. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. काय धर्म सांग. किसी से नफरत मत करो, कुणाचा द्वेष करू नका. कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीवा भोग पावे. याच्यावर तर खरं सर पुस्तक लिहायला पाहिजे. समाजशास्त्र म्हणून जे शिकवतो ना आपण, हा माणसांचा समाज कसा असावा, काय स्वप्न आहे तुकोबांचं. एका देहाचे अवयव. ही जी 200-500 मंडळी आहेत, हे सगळे काय आहेत, एक ही जिस्म. पैगंबरांचा पण एक उपदेश आहे, तुम सब एक जिस्म और एक जान की तरह हो. शरीर एक आहे, अवयव किती आहे. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत अवयव किती आहेत, अनेक आहेत ना. शरीर एक आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव. हे हिंदू, हे मुस्लिम, हे ख्रिश्चन, हे जैन, हे सगळे कोण आहेत, एका देहाचे अवयव आहेत. सुख दुःख जीवा भोग पावे. देह एक आहे ना. मुलांकरता सांगत असतो मी मुद्दाम. आता असं गृहीत धरा की तुम्ही मुलंच आहात. आपल्या डाव्या पायाच्या करंगळीला जर विंचूट असला इन केस, तर उजव्या पायाची करंगळी आनंदाने उड्या मारते की नाही. बरं झालं, हिला असंच पाहिजे. होतं की नाही, असं होतं नाही. सारं शरीर बेचे, सारं शरीर घामाघूम. काय डाव्या पायाच्या करंगळीची वेदना उजव्या पायाची करंगळी सुद्धा तिलाही जाणवते, ती पण घामाघूम होते. सेफ्टी कुठेतरी शरीराच्या एका कॉर्नर मध्ये आणि टेम्परेचर दुसऱ्या कॉर्नर मध्ये आहे की नाही. हे तुका म्हणे एका देहाचे अवयव. तुकोबांना तो समाज अपेक्षित आहे, ते गाव अपेक्षित आहे. आदर्श गावाची संकल्पना आहे ना. गाव कसं असावं तुकोबांच्या नजरेत. त्या कुटुंबात जर दुःख असेल ना, तर साऱ्या गावाला त्याची जाणीव, सारं गाव त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. हाय अर्थ. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीवा भोग पावे. काही बांधवांची ईद झाली, सर्वांनी त्यात सहभागी झालं पाहिजे. जसं आपण आज झालो आहे ना, हाच आहे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीवा भोग पावी. पुराणानंतर, पुराणाचं तर म्हणणं तुम सब एक माँ बाप की संतान. कौन है वो माँ, कौन है वो माँ, नहीं मालूम, बोला ना. अरे वो ती माय कोण आहे. सारी मानव जात जिची लेकर आहे. काय नाव आहे तिचं, हव्वा. फातिमा ने हव्वा. आणि तो बाप कोण आहे, आदम. म्हणजे ज्याचं नातं आदमशी आहे त्यालाच आदमी म्हणतात. आपण सगळे आदमी आहोत ना. आदमी का म्हणतात माहिती, आदम पासून आहे म्हणून आदमी. तुम सब एक माँ बाप की संतान हो, पुराणाचं म्हणणं. भेदाभेद भ्रम अमंगल तुकोबांचं म्हणणं, साऱ्या संतांचं म्हणणं. आणि आता विज्ञान युग आहे. आज विज्ञान युगामध्ये आपण किडनी ट्रान्सप्लांट करतो का, लिव्हर ट्रान्सप्लांट करतो आहे ना, आय ट्रान्सप्लांट करतो, ब्लड ट्रान्सफ्युजन रक्तदान करतो. मग रक्तदान करताना जात पाहतो का, भाषा पाहतो का, धर्म पाहतो का. मला सांगा की जर हिंदू बांधवाचं ब्लड इमर्जन्सी मध्ये जर मुस्लिम रुग्णाला दिलं तर रिएक्शन येईल की नाही.
खाजो सुटणार का नाही, लगेच ट्रीटमेंट द्यावी लागेल, शॉक मध्ये जाईल तो पेशंट, जाईल नाही, जीवदान भेटेल, जीवदान. लिव्हर ट्रान्सप्लांट आपल्याजवळ वेळ कमी आहे, पण आमच्या जवळ मी अनुभवलेली घटना आहे. क्लास 1 अधिकारीच होते आपल्या तालुक्यातली, लिव्हर सिरोसिस झालं, अंथरुणाला खेळले, आता मरणाची वाट पाहत आहेत. नंबर लावून ठेवला होता, म्हणजे योगायोगाने कुठं लागला नंबर तर. आणि अशा वेळी त्यांना इमर्जन्सी मध्ये रात्री 12ला फोन आला मुंबईवरून, तुमच्या ग्रुपचं लिव्हर अवेलेबल झालेलं आहे, त्वरित येणं. ॲम्ब्युलन्स करून आली, लिव्हर ट्रान्सप्लांट झालं, आता एकदम फिट आहे, फर्स्ट क्लास आहे तब्येत आता. पण हे सांगायची याच्याकरता की मुंबईवरून फोन आला ना, ब्रिज कॅन्टीवरून, इमर्जन्सीत या. डॉक्टरांना त्यांनी असं विचारलं नाही फोनवर, हो लिव्हर तर आहे अवेलेबल, पण मी मराठा आहे, ते कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे, ते काही नाही विचारलं, पळत सुटले. आता कुठे गेली जात, आता कुठे गेला भेद, आहे ना, संपला ना सगळं. अरे हे लिव्हर, ही किडनी, हे डोळे, हे ब्लड सांगतंय, ब्लड की वेड्यांनो, ब्लड रिलेशन आहे तुम्हा सर्वांना, रक्ताचं नातं आहे, तुम्ही बंधू भगिनी आहात रे. हा भेद काय, थोतांड आहे, बकवास आहे. विज्ञानाचा संदर्भ दिला. त्यानंतर आपलं संविधान, बरोबर आहे ना, सगळे अधिकारी पद ग्रहण करताना संविधानाची शपथ घेतात, बरोबर ना. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया काय आहे, भारतीय संविधानाची मूलतत्व, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. स्वातंत्र्य आणि समता आणि बंधुता फाउंडेशन आहे आपल्या संविधानाचं, पाया आहे आपल्या संविधानाचा. आणि आपण रोज स्वतः पण आणि मुलांना पण प्रतिज्ञा घ्यायला लावतो शाळेत, बरोबर ना. भारत माझा देश आहे आणि सारे हिंदू माझे. चुकलं का, मुलांसमोर म्हणत असतो बरं का, मुलं लगेच म्हणतात नाही 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 चुकलं, अरे बरोबर चुकलं. सारे मुस्लिम माझे, पुन्हा म्हणतात नाही, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा आहे ना. प्रतिज्ञा म्हणजे काय, आपण सर्व सुज्ञ सांगायची गरज नाही, पण मुलांना आपण सांगितलं पाहिजे. अरे मुलांनो, प्रतिज्ञा मतलब कसम है, शपथ आहे. आपण रोज शपथ घेतो, डेली कसम खाते हम, ओथ प्रतिज्ञा करतो, सारे भारतीय माझे बांधव आहे. सर्वच करतात, पण मग ही प्रॅक्टिस मध्ये केव्हा आणायची. शपथ घेतलेली आहे, ती कृतीत कधी आणणार आपण, तिचं अनुपालन कधी करणार आपण. तर मी ही जी समस्या आहे आपली आज समाजाला भेडसावत असलेली, खरं आपल्या देशाला, आपल्या समाजाला सद्भावनेचा, बंधुत्वाचा, समतेचा प्रचंड वारसा लाभलेला आहे. खूप मोठा महान वारसा लाभलेला आहे. खूप लांब जायची गरज नाही, पण तुकोबा आणि अनगडशाह, पुण्याला कधी आलात तर अनगडशाह फकीर घनिष्ठ मैत्री आहे. आजही तुकोबांची पालखी आहे ना, पंढरपूरला जाताना देहूहून निघाल्यावर पुण्यामध्ये अनगडशाह बाबांच्या दर्ग्यामध्ये हॉल्ट करते. सगळे वारकरी दर्शन घेतात आणि मग जातात पंढरपूरकडे. अनेक संदर्भ देता येतील. शिवराय आहे ना, तुम्हाला माहित असणार आहे मला वाटतं की मालोजी राजेंनी आपल्या 2 मुलांची नावं, एकाचं नाव शहाजी आणि दुसऱ्याचं काय ठेवलं होतं, शरीफजी. हे शरीफ कोणती भाषा वाटते, शरीफजी. आणि कारण काय माहितीये, शहा शरीफ नावाचे एक मुस्लिम सूफी संत आहे, त्यांचा दर्गा अहमदनगर मध्ये आता, अहिल्यानगर सध्याचा. आणि मालोजी राजेंना प्रचंड अभिमान होता, आदर होता शाह शरीफ बाबांचा. एवढा आदर होता की आपल्या 2 मुलांची नावं मालोजी राजेंनी शाह शरीफ बाबांच्या नावावर, एकाचं शहाजी आणि दुसऱ्याचं
शरीफजी ठेवलं. कसला वारसा आहे हा? मालोजी राजे कोण? मुस्लिम नाही. शाह शरीफ बाबा हिंदू नाही. पण कसं जुळलं? काय आदर आहे, काय सद्भावना आहे. आपण शैक्षणिक क्षेत्रातील आहोत म्हणून जास्त संदर्भ न देता आपली शिक्षणाची काय म्हणू आपण आद्य देवता सावित्रीमाई फुले, त्यांच्याबरोबर कोणी आणखी एक शिक्षिका होती म्हणतात तू, पहिल्या दिवसापासून शिक्षिकेची भूमिका निभावणारी फातिमा बी शेख. ती कोण? मुस्लिम. सावित्रीमाई माळी समाज. दोघींचं जुळलं का? जुळलंच नाही रे. आणि मी खरं एक प्रश्न विचारला होता बरोबर सर मुद्दाम. आपल्या सर्वांना सॅलरी आहे बऱ्यापैकी, असली पाहिजे ती. सावित्रीमाईला किती पगार होता बरं सांगा? त्या काळात किती असेल? थोडाफार किती होता? होता पगार होता दगड, चिखल, शेण, शिव्या, गाया, हा पगार होता. एवढं सगळं सहन करून शिकवलं. मग सावित्रीमाईलाच पगार नव्हता तर फातिमाला किती असेल? फातिमा बी शेखला किती असेल? बिनपगारी शिक्षिका, आणि तेही त्रास सहन करून. हे याच्याकरता की सावित्री आणि फातिमांचं पण जुळतं, तुकोबा अनगडशा बाबांचं जुळतं, मालोजी शाह शरीफ बाबांचं जुळतं, सावित्री फातिमांचं जुळतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अरबीतल्या कुराणाचं जगातलं पहिलं मराठीत भाषांतर केलं. जुळतं जुळतं की नाही? मग आज कुठं घोडं पेट खाते? आज सावित्रीच्या आणि फातिमाच्या लेकींचं का जुळेना? आज शाह शरीफ बाबांचे अनुयायी, मालोजी राजेंचे अनुयायी का जुळेना? हा वारसा ठाऊक नाही, त्याचा विसर पडलेला आहे. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की या संदर्भात अधिक अध्ययन करून आपण मुलांचंही प्रबोधन केलं पाहिजे. आणि खरं तर हा जन्मच मुळात आहे ना, शेवटचे 2-5 मिनिटं कुराणाने जीवनाचा उद्देशही सांगितला. हा जो जन्म आहे आपला हा निष्कारण नाही. कुराणात आहे रब्बना मा खलकता हाजा बातिला सुभानक फकीना अजाबन नार. अरबीत आहे, त्याचा अर्थ आहे की निर्मात्यानं शुल्लकातली शुल्लक गोष्ट ही व्यर्थ म्हणून निर्माण केली नाही. सकारण आहे, सगळं सकारण आहे. ही हवा ओगीच म्हणून निर्माण केली का? ही हवा जी आपण श्वास घेतो, 2-5 मिनिटं नाक बंद केलं तर कळेल आपल्याला कशा करता बनवली ही हवा. ही फळं फुलं, हा सूर्य, ऊन, वारा, पाऊस, अन्न, धान्य, सर्व काही. पुन्हा या सगळ्या ब्रेन पासून सगळे अवयव, व्यर्थ काहीच नाही. सगळं काही एका उद्दिष्टासह बनवलेलं आहे. माणूस तर साऱ्या सजीवांमध्ये टॉपवर आहे. मग टॉपवर असणारी ही निर्मिती का व्यर्थ निर्माण केली असेल का? काय आहे उद्देश? कुराणाने सांगितलं लजी खलकल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला. अर्थ हा आहे की आम्ही तुम्हा प्रत्येकाला हा जन्म आणि हा मृत्यू केवळ सिर्फ और सिर्फ इसलिए दिया है कि हम देखना चाहते हैं तुम में से कौन बेहतरीन अमल करता है, कोण सर्वाधिक चांगले कर्म करतो, कोण चांगलं परफॉर्म करतो, सत्कर्म करतो अधिकाधिक. म्हणजे हे जीवन एक्झाम आहे आणि एक्झाम कर्मांची आहे. कर्मांचं स्वातंत्र्य आहे. ऑनेस्टली शिकवू शकतो पोरांना किंवा काम चुकारपणाही करू शकतो. मला अभिमान वाटतो की आता काही अशा शाळा आपल्या झेडपीच्या सुद्धा आमच्या पारनेर तालुक्यात पिंपरी जलसेनला एक अशी शाळा आहे झेडपीची. काय ऑनेस्टली काम करत आहेत ते शिक्षक. 10 गाड्या आहेत मुलांना आणायला प्रायव्हेट झेडपीच्या शाळेला. सरांच्या हस्ते त्या गुरुजनांचा सन्मान केला. आपण जर केलं तर हे घडू शकतं. तर जीवन, मी एक डॉक्टर आहे, ऑनेस्टली मेडिकल प्रॅक्टिस करून जीवनाचं सार्थक करू शकतो. एक प्राध्यापक आहे,
तो आपला जॉब ऑनेस्टली करून प्राध्यापक बनू शकतो. एक रिक्षावाला आहे, रिक्षावाला, तो सुद्धा ऑनेस्टली रिक्षा चालवून आपल्या जीवनाचं सार्थक करू शकतो. नसता मृत्यू तर अटळ आहे. रिक्षावाल्यालाही मृत्यू आहे, डॉक्टरांनाही आहे, क्लास 1 अधिकाऱ्याला पण आहे. मग जीवनाचं सार्थक कशात आहे? स्विस बँकेतल्या डिपॉझिट मध्ये. आज कशा करता मरतायत बरं लोक? कशा करता धावपळ, कशा करता घोटाळे करताय? याच्या करताच ना. हे का बरोबर येणार आहे का? नाही बरोबर येणार. बरोबर काय येईल? मुलांनाही खूप अक्कल आहे बरं. मी सर एकदा शाळेत मुलांना विचारलं, आपल्या मुलीकरता 2 स्थळं आहेत, एक कलेक्टर आहे मुलगा, दुसरा रिक्षावाला आहे, बोला कोणाला द्यायची? सारे मुलं म्हटली कलेक्टर साहेबांना. नंतर म्हटलं दोघांमध्ये एकच फरक आहे. त्या कलेक्टर साहेबांची आई वृद्धाश्रमात आहे आणि रिक्षावाल्याची आई मात्र झोपडपट्टीत त्याच्या झोपडीत आहे. आता बोला कोणाला द्यायची? छोटाली मुलं म्हणतात रिक्षावाल्याला द्यायची. माणसाचं मोठेपण रे त्याच्या शीलावर आहे, त्याच्या चारित्र्यावर आहे. हा जन्म आहे कशाकडे? आईबाप जर वृद्धाश्रमात असतील तर त्या IAS पोस्टला करायचं काय? जाळायचं काय उपयोग? आज हे कल्चर वाढत चाललेलं आहे, हे खूप चुकीचं. जीवनाचा उद्देश समजला पाहिजे की आपण जीवनाचं सार्थक करू शकतो, पण अचिव्हमेंट त्याच्यात त्या पद्धतीची रुग्णसेवा. मला वाटतं वेळ खूप झालेला आहे. माझ्या जीवनातला एक प्रसंग तुमच्या समोर ठेवून मी थांबतो. एके ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचनाकरता गेलो होतो. प्रवचन झालं, बरेच फॅमिली पेशंट होते त्या गावातले. एक म्हातारी आली, म्हटली डॉक्टर जरा घरी चला ना, पेशंट जरा खूप आजारी आहे. म्हटलं चला जाऊ. गेलो तिच्याबरोबर. पाहिलं तर सर 20-25 वर्षांची एक तरुण मुलगी, भयंकर ब्लिडिंग झालेला अंगावरून, रक्तस्राव झालेला, एकदम पांढरी पेल पडलेली, रक्तच राहिलं नाही अंगात. म्हटले बा आजी इथं काही करता येणार नाही, त्याला तर ब्लड द्यावं लागणार आहे. ती बिचारी एकदम गरीब. मग तिला गाडी दिली, गाडीत नगरला पाठवलं, सिव्हिल हॉस्पिटलला. कार्ड पण दिले आम्ही. कॅम्प घेतला होता रक्तदानाचा. 2-5 बाटल्या भरल्या तिला. त्या असो तिथं संपला तो विषय. 2-4 वर्षांनी एक तरुणी माझ्या हॉस्पिटलमध्ये आली. OPD मध्ये ते रिसेप्शन आमची सिस्टर आहे परदेशी मॅडम. तिला म्हटली मी काय आजारी नाही, सरक मला जाऊ दे, भेटायचंय फक्त डॉक्टरांना. आली आणि असं रडू लागली जोर जोराने आणि पायावर पडली. मला काही कळे ना काय भानगड. तिला उचललं, उभं केलं आणि असं काय करते, काय झालंय तुला? ते आनंद अश्रू होते बरं का, आणि ऋणांचे पण अश्रू. ते म्हणे डॉक्टर तुम्ही मला ओळखलं, मी तिचा आहे, तुम्ही घरी आले होते ना पाहायला प्रवचनानंतर. ती आहे मी, पहा किती चांगली झाली, पहा आता किती तंदुरुस्त आहे. मला वाटलं आपल्या MBBS होण्याचं सार्थक झालं. फीला काही अर्थ नाही, ही फी आहे, ही फी आहे. म्हणूनच पैगंबर साहेब म्हणते तुम दुनिया में आए तो रोते भी, लेकिन दुनिया ने खुशियां मनाई. जियो ऐसे कि जब तुम दुनिया से जाओ तो तुम तो जाओ खुशी से, लेकिन दुनिया रो पडे, दुनिया की आंखों में आंसू आहे. असं जर आपण जगलो तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं. आणि एक शिक्षक म्हणून तर ही भूमिका खूप प्रभावीपणे आपण निभावू शकतो. विद्यार्थ्यांनी काय सर होते आमचे, काय सर होते आमचे. बस मला संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.